नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोलर पॅनल चोरी जाऊ नये म्हणून त्यासाठी काय केले पाहिजे। बहुतेक शेतकरी बांधवांचे पंप घरापासून लांब इन्स्टॉल झालेले असतात किंवा त्या सोलर पंपाजवळ कोणाचं घर नाही किंवा लक्ष द्यायला कोणी नाही। अशा वेळेस ते पंपांचे जे सोलर पॅनल आहेत ते चोर खोलून घेऊन जातात, तर ते खोलू नये त्यासाठी काय केले पाहिजे हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा 3 HP सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे। तुम्ही पंप इन्स्टॉल करत असताना सुद्धा हे काम करू शकता किंवा पंप इन्स्टॉल झाल्यानंतर सुद्धा हे काम करू शकतात। त्यासाठी सोलर पंपाला जे पॅनल आहेत त्याला प्रत्येक पॅनलला 4 नट लावलेले असतात। तुम्ही बघू शकता हे एकदम बारीक नट आहेत आणि या नटाला जो पाना बसतो त्या पाण्याने जो खाल्ला नट आहे त्याला थोडंसं टाईट करायचं आहे। तो जास्त टाईट केला का ती खाल्ला जो नट आहे तो पडून जातो आणि जी वरली टोपी ती तशीच पॅनलला चिटकून राहते आणि एकदा नट खुडला का त्याला पाना वगैरे काहीच बसत नाही, त्यामुळे ते सोलर पॅनल खोलताच येत नाही। प्रत्येक सोलर पंपांचे नट सारखेच असतात, फक्त साईजला लहान मोठे असतात। तर त्यासाठी जो तुमच्याकडे नट आहे त्या साईजचा पाना आणायचा आणि तो नट थोडासा जास्त टाईट करायचा। जास्त टाईट केल्याने ते खाली गटकी तुटून जाते आणि फक्त वरली टोपी राहते, त्याला काही नट वगैरे बसत नाही। तर अशा पद्धतीने सोलरचे पॅनलचे नट खुडतात आणि ते पॅनल सोलरलाच लॉक होऊन जातात। आणि याची काळजी पण घ्यायची, जर तुम्ही हे नट तोडले तर हा पंप तुम्हाला नंतर सुद्धा भविष्यात याच्या प्लेटा खोलता येणार नाही। तर काळजी करून हे नट तोडा, जेणेकरून भविष्यात तुम्हाला जर सोलर पंप खोलण्याची गरज आली तर ते तुम्हाला परत खोलता येणार नाही। त्यासाठी विचार करून नट तोडा। ज्या शेतकरी बांधवांचे पंप घरापासून लांब आहेत किंवा जिथं आसपास कोण नाही त्या शेतकऱ्यांनी सोलर पॅनलचे नट लॉक करा आणि सोलर पंपाची काळजी घ्या। तर चला हा व्हिडिओ इथेच थांबूया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा।